नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्टेप अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। मी संदीप कवडे। ठीक आहे, तुमचा स्टडी व्यवस्थित चांगला चालू असेल। उत्तर मंथन या ग्रुप मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। होप तुम्ही डेली आन्सर रायटिंग करत असेल। काल आपण काय केलेला होता, डे 81 चा जो क्वेश्चन होता तो आपण डिस्कस केलेला होता। तर आजचा जो क्वेश्चन असणार आपला 82 नंबर। ओके, तो 82 नंबर मध्ये आपला सब टॉपिक कोणता आहे, ऍक्च्युअली टॉपिक कोणता आहे, इथिक्स अँड ह्यूमन इंटरफेस। तर त्यामध्ये आजचा जो सब टॉपिक आहे इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप मध्ये, त्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील नैतिकता। ठीक आहे, तर ह्यावरचा जो क्वेश्चन आहे तो आपण आज काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। तत्पूर्वी ही जी पीडीएफ आहे, म्हणजे पूर्ण हे जे शेड्यूल आहे ते उत्तर मंथन या चॅनल वरती अपलोडेड केलेलं आहे। तर ही तुम्ही बघून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे आपण काय करतो की डेली क्वेश्चन पोस्ट करतो। ठीक आहे, तर आजचा जो क्वेश्चन आहे फर्स्ट आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। क्वेश्चन काय बघा, हाऊ डू इथिकल व्हॅल्यूज इन्फ्लुएन्स इंडिव्हिज्युअल बिहेवियर। ओके, हाऊ डू इथिकल व्हॅल्यूज इन्फ्लुएन्स इंडिव्हिज्युअल बिहेवियर इन प्रायव्हेट अँड ओके पब्लिक रिलेशनशिप। हे दोन काय आपले सब पार्ट्स आहेत आणि त्यानंतर एक्सप्लेन विथ द सुटेबल एक्झाम्पल। त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक्झाम्पल कोरिलेट करायला सांगितलेलं आहे। तर बघा, स्टार्टिंगला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे की हा जो फर्स्ट सब पार्ट आहे, ही जी सेंट्रल थीम आहे ती काय करायची आपल्याला हायलाइट करायची आहे। हाऊ डू इथिकल व्हॅल्यू इन्फ्लुएन्स इंडिव्हिज्युअल बिहेवियर। ओके, फर्स्ट आपण काय करणार आहे, इथिकल व्हॅल्यूज सच ॲज हॉनेस्टी, एम्पॅथी, रिस्पॉन्सिबिलिटी, इंटिग्रिटी, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, सहानुभूती आणि सचोटी। ठीक आहे, गाइड द इंडिव्हिज्युअल बिहेवियर अक्रॉस ऑल द रिलेशनशिप गाइड अक्रॉस ऑल द रिलेशनशिप मीन्स काय की तुमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि पर्सनल लाईफ मध्ये। ठीक आहे, तर ह्या इथिकल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कशा गाइड करतात हे आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा एक्सप्लेन केलेलं आहे। त्यानंतर आपण काय केलेलं आहे, इट इज अ मोरल फाउंडेशन ऑफ द सोसायटी। म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये बिहेव करत असताना ऑब्विसली ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इम्पॉर्टंट असतात। तर ह्या इंडिव्हिज्युअल लेवलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, जी काही मूल्यच आहेत, ती मूल्य तुम्ही काय करत असता, प्रायव्हेट आणि पब्लिक रोल ज्यावेळी डिफाईन होत असतो त्यावेळी त्या रोल होत असतात। त्यानंतर आपण काय केलेलं आहे, इथं एक प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं आहे आर्मस्ट्रॉंग पॅमे सरांचं। यांनी काय केलेलं होतं, 100 किलोमीटरचा जो रोड होता, ठीक आहे, मणिपूरमध्ये, तर तिथं तो काय केलेला होता, लोकांच्या सहभागातून मनी कलेक्शन करून त्यांनी काय केलेला होता, तो कन्स्ट्रक्ट केलेला होता। तर आपण इथं काय केलेलं आहे, ओव्हरऑल इथिकल व्हॅल्यूज म्हणजे काय ते पहिल्यांदा एक्सप्लेन केलेले आहेत। 4 ते 5 व्हॅल्यूज काय केलेले आहेत, दिलेले आहेत आणि त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे। होप तुम्हाला क्वेश्चन कसा स्प्लिट करायचा हे कळालं असेल। त्यामध्ये आता आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा इंट्रो हायलाइट केलेलं आहे। ओके, तर बघा, जस्ट ओके, इथिकल व्हॅल्यूज ज्या आहेत, ओके, त्या आपण कोणत्या कोणत्या मेन्शन केलेल्या होत्या, हॉनेस्टी प्रामाणिकपणा, इंटिग्रिटी सचोटी, फेअरनेस अँड कंपॅशन। ओके, तर ह्या ज्या इथिकल व्हॅल्यूज आहेत त्या इथिकल व्हॅल्यू आपण ज्या वेळेस पर्सनल जजमेंट जे आहे, ओके, म्हणजे कोणतीही गोष्ट चुकीची आहे किंवा बरोबर आहे हे ठरवण्यासाठी आपण काय करत असतो, या मूल्यांचा आपण काय करत असतो, वापर करत असतो। तर हे आपण साधारणतः काय केलेलं आहे, इथिकल व्हॅल्यू म्हणजे काय, तर हे इंट्रोडक्शन मध्ये हायलाइट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर सेकंड बघा, डिमांड काय आहे, तर प्रायव्हेट रिलेशनशिप म्हणजे काय की तुमचे जे नातलग असतील, ठीक आहे, मित्र असतील, फ्रेंड सर्कल असेल, तर हा सर्कल जर आपण असा एक कन्सिडर जर केला तर ह्या सर्कल मध्ये जे तुमचे जवळचे जे कोणते असतील, फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स असतील, ओके, फॅमिली मेंबर्स असतील, तर ह्यामध्ये जेवढे पण ह्या स्पेअर्स मध्ये येतात तर ते
प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये होते. मग ह्या प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये हॉनेस्टी असेल, लॉयलिटी असेल, रिस्पेक्ट असेल, रिस्पेक्ट टू एल्डर वगैरे, तर ह्या सर्व गोष्टींची आपण काय करतो इथे काळजी घेतो. त्यानंतर नेक्स्ट जो आपला स्पेअर आहे तो पब्लिक रिलेशनशिप. तर पब्लिक रिलेशनशिप मध्ये जी काही मूल्य दिलेली आहेत, ओके, ज्या काही इथिकल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, कोणती तर फेअरनेस, निष्पक्षता, रिस्पेक्ट, ओके, आदर करणे, अँड सिव्हिक ड्युटी, नागरिकांचे कर्तव्य करण्यासाठी ज्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ड्युटीज असतात ते आपल्याला हे फुलफिल करावे असतात. तर बघा, पब्लिक रिलेशन प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये आपण काय केलेलं होतं, एकंदरीत आपला हा इनर स्पेअर होता. ओके, तर पब्लिक रिलेशनशिप मध्ये आपण काय करतो, ह्या आउटर स्पेअरला काय करत असतो, हायलाइट करत असतो. मग आउटर स्पेअर्स म्हणजे काय की सोसायटी ॲज लार्ज. ओके, तर इथं तुम्ही ड्युटी फुलफिल करत असताना हे जे मूल्य जे आहेत ते मूल्य कशा प्रकारे वापर करता, हा एक आहे. त्यानंतर आपण जे एक्झाम्पल दिलेलं होतं, एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आर्मस्ट्रॉंग पामे सर जे आहेत IAS अधिकारी मणिपूरमध्ये, तर त्यांनी काय केलेलं होतं की युटिलायझेशन ऑफ म्हणजे पब्लिकच्या फंड मधून काय केलेला होता, हा रोड कन्स्ट्रक्ट केलेला होता. तर इथं तुम्ही बघत असाल ना, तर हे जे लोक वगैरे आहेत तिथली, तर त्यांनी काय केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन करून मनी पण कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्यांचे स्वतःचे श्रम पण काय केलेले आहेत, कॉन्ट्रीब्युशन केलेले आहेत. म्हणजे आपलं हे जे एक्झाम्पल होतं, एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं होतं, हा फक्त सेक्शन मध्ये काय केलेलं होतं, कोर कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली होती. त्यानंतर आपण काय केलेलं होतं, रियालिटी मध्ये म्हणजे जी ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे ती आपण काय केलेली आहे, टँजिबल मध्ये लिंक करण्याचा प्रयत्न केलेली आहे. मग टँजिबल कुठली गोष्ट, तर आर्मस्ट्रॉंग पांबे सरांनी खरोखरच ह्या ज्या इथिकल ज्या व्हॅल्यूज होत्या त्या काय केल्या, त्यांनी स्वतःसाठी वापरल्यास, पण ज्यावेळी पब्लिकमध्ये ड्युटी करत असताना त्यांनी काय करून दिलं की हा रोड कन्स्ट्रक्शन करत असताना ह्या व्हॅल्यूज रिफ्लेक्ट करून दिल्या किंवा जाणवून दिल्या. त्यानंतर आपण नेक्स्ट सब पार्टला शिफ्ट होतोय आन्सरच्या. नेक्स्ट काय म्हणते बघा, डिमांड, इम्पॉर्टन्स ऑफ द इथिकल व्हॅल्यू इन रिलेशनशिप. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे की क्वेश्चन मध्ये इनडायरेक्टली इम्पॉर्टन्स असं विचारलेलं नाहीये, पण साधारणतः तुम्ही एक 2 ते 3 लाईन मध्ये तुम्ही काय करू शकता, त्याचं महत्व एक सांगू शकता. यामध्ये काय दिलेलं आहे, इथिकल व्हॅल्यूज इन रिलेशनशिप. ओके, फर्स्ट वन, बिल्डिंग ट्रस्ट. सेकंड, फॉस्टर म्युच्युअल रिस्पेक्ट अँड इन्शुर इमोशनल सिक्युरिटी. ओके, यामध्ये एकतर विश्वास आणि आदर आणि भावनिक तुमची सिक्युरिटी, या तिन्हीचं काय केलेलं आपण महत्व सांगितलेलं आहे. मग महत्व सांगताना काय बघा, बिल्डिंग ट्रस्ट मध्ये काय, इथिकल कंडक्ट लाईक द हॉनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी. बघा, विश्वास कधी निर्माण होतो, ऑब्विसली नात्यामध्ये विश्वास ज्यावेळेस अशा वेळेस निर्माण होतो, तुम्ही काय करता की प्रामाणिकपणा ठेवता आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन ठेवता. ओके, तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे एक्झाम्पल काय बघा, बिल्डिंग ट्रस्ट, विश्वास निर्माण करणे. तर विश्वास निर्माण करत असताना एक ग्रुप प्रोजेक्ट एक कन्सिडर करा की आपण स्कूलच्या टायमिंग मध्ये काय करत होतो की ग्रुप प्रोजेक्ट वगैरे करत होतो. मग अशा वेळेस आपण काय करत असतो की एखाद्या वेळेस समजा जर ग्रुप प्रोजेक्ट करत असताना एखाद्या मित्राकडनं काय झाला की डिले वगैरे झाला, ओके, आणि जर त्याने जर प्रॉपर आपल्याला इन्फॉर्मेशन सपोज दिली नाही की काय की सपोज फॉर एक्झाम्पल की मला म्हणजे हा प्रोजेक्ट होऊ शकत नाही, ठीक आहे, किंवा एखादी मिस इन्फॉर्मेशन दिली, ठीक आहे, किंवा एखाद्या त्या प्रोजेक्ट रिलेटेड वर्कच केला नाही, तर मग अशामध्ये काय होतं बघा की एकतर हॉनेस्टी, तुमचा प्रामाणिकपणा जो असतो तो त्याच्यावरती राहणार आहे का, ऑब्विसली नाही. जी ट्रान्सपरन्सी असते, पारदर्शकता असते, म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठीचा जो ट्रस्ट असतो तो राहणार आहे काय, ऑब्विसली नाही. मग अशा वेळेस मग काय होतं, बिल्डिंग ट्रस्ट जो असतो तो काय होतो, क्रॅश होतो. ओके, आणि ह्याच्या उलट जर हॉनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी जर मेंटेन ठेवली, मूल्य जर चांगल्या प्रकारे जर मेंटेन ठेवली, ऑब्विसली तुमचा काय होतो की विश्वास निर्माण तयार होतो. हे आपल्याला तुम्हाला ग्रुप प्रोजेक्टचं एक्झाम्पल दिलेलं होतं. त्यामध्ये बघा नंतर म्युच्युअल रिस्पेक्ट, एकमेकांविषयी असलेला आदर, ठीक आहे, त्यामध्ये व्हॅल्यू डिग्निटी, फेअरनेस, हेल्प द सस्टेन द रिस्पेक्टफुल अँड बॅलेन्स रिलेशनशिप. त्यामध्ये जो आदर असतो म्हणजे परस्पर सन्मानाचा आदर वाढवणे, तर कसा वाढवतो, एकतर तुमची प्रतिष्ठा असेल आणि निष्पक्षता असेल. तर ह्या वेळेस मग काय होतं,
ऑब्विसली ह्या दोन जर व्हॅल्यू तुम्ही ज्यावेळी मेंटेन ठेवत असता तर त्यामध्ये काय होतं, म्युच्युअल रिस्पेक्ट हा वाढतो. ओके. त्यानंतर थर्ड पॉइंट काय म्हणतो बघा, इन्शुअर इमोशनल सिक्युरिटी. इथिकल बिहेवियर रिड्यूस द फिअर अँड मॅन्युप्युलेटिंग. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखाद्या वेळेस तुम्ही काय करताय की सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल, तुमचा कोण जो कलिग्स वगैरे ते नसेल, तर त्याला तुम्ही काय करत असता, ती शेअर करत असता. मग शेअर करत असताना ऑब्विसली एक तुमच्याकडे काय असते, एक इमोशनल सिक्युरिटीसाठी तुम्ही काय करत असता, त्याला ज्यावेळी सांगता त्यावेळी तुम्हाला ट्रस्ट का असतो की हा ही इन्फॉर्मेशन तो दुसरी कुणाला सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला जर ह्याच्यामध्ये जर कधी जर प्रॉब्लेम आला तर हा मला तो काय करू शकतो, या परस्पर संबंधामध्ये हेल्प करू शकतो. सो ठीक आहे, एक सहानुभूती असते त्यामागं. दुसरी कुठे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. फॉर सपोज जर ती जर तुम्ही सांगितलेली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन त्याने एखाद्या वेळेस सपोज जर लीक केली किंवा तुमचा काय केला की म्हणजे तुमचं नाव बदनाम करण्याचा वगैरे त्यांनी प्रयत्न केला, तर मग अशा वेळेस काय होतं की रिस्पॉन्सिबिलिटीची जबाबदारी आहे ती त्यांना हाताळलेली आहे. ओके. त्यानं ती प्रायव्हसी काय केलेली आहे, मेंटेन ठेवलेली नाही. तर आपण एक शेअरिंग इन्फॉर्मेशनचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. होप एक्झाम्पल सांगण्यामागचा दृष्टिकोन हाच आहे की मॉडेल क्वेश्चन जो विचारलेला आहे त्याच्या लास्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे की डिटेल तुम्ही काय करा, एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल, असं ह्यांनी इथं नमूद केलेलं आहे. हा जर तुम्ही बघितला सुटेबल एक्झाम्पल असं हे काय केलेलं आहे, क्वेश्चन मध्ये त्यांनी डायरेक्टली विचारलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण काय केलेलं आहे की इथे एक स्मॉल काय केलेलं आहे, डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर ही डायग्राम एखादी ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करत असता ऑब्विसली तुम्हाला काय होतं की एक थोडेफार चांगले मार्क्स ह्याच्यामध्ये मिळू शकतात. आता ही डायग्राम काय बघा, रिलेटेड टू इम्पॉर्टन्स ऑफ द इथिकल व्हॅल्यू इन रिलेशनशिप, या कंटेक्स्ट मध्ये ही डायग्राम आहे. इथं रिस्पेक्ट दाखवलेला आहे, ट्रस्ट दाखवलेला आहे आणि सिक्युरिटी. तर हे जी तीन व्हॅल्यूज ज्या होत्या, जी मूल्य होती ते आपण इथं काय करणार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सेंटरला आपण इथिकल व्हॅल्यू असं लिहिलेलं आहे. होप तुम्ही असे जर डायग्राम्स वगैरे तर वेगवेगळ्या तुमचं इनोव्हेशन करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. मॉडेल आन्सर मध्ये पण आपण एक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय जो मेन पार्ट आहे क्वेश्चनचा त्याच्यावरती, बॉडी पार्ट. ठीक आहे. इन्फ्लुएन्स ऑफ द इथिकल व्हॅल्यूज ऑन इंडिव्हिज्युअल बिहेवियर इन प्रायव्हेट रिलेशनशिप. बघा इथं सब हेडिंग मध्ये जे उपशीर्षक आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रायव्हेट रिलेशनशिप असं नमूद केलेलं आहे. आता ह्यामध्ये पहिल्यांदा बघा हॉनेस्टी म्हणजेच प्रामाणिकपणा. इथं काय दिलेलं आहे, बिईंग अ ट्रूथफुल इन द फॅमिली मॅटर्स बिल्ड द लॉंग टर्म ट्रस्ट. ओके. ह्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय, स्पाउस ऍडमिटिंग फायनान्शियल इश्यूज. आता सपोज एखाद्या वेळेस म्हणजे पर्सनल रिलेशनशिप मध्ये एखाद्या वेळेस काय होतं की सपोज आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये वगैरे काम करत असतो. तर काम वगैरे करत असताना एखाद्या वेळेस समजा तुमचा काय झाला, जॉब लॉस वगैरे झाला किंवा तिथून तुम्ही काय झाला की तो जॉब सोडलेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही समजा घरातील लोकांना न सांगता, ओके, तुम्ही घरातील लोकांना काय झालं सांगितलं नाही की जॉब वगैरे गेलेला आहे वगैरे त्यांना असं. तर अशा वेळेस मग काय होतं की तात्पुरतं तुम्हाला थोडंसं बरं वाटू शकेल, पण ओके, पण ऑब्विसली काय होतं की नंतर तुमच्यावरती जो असलेला जो विश्वास आहे तो कमी होत जातो. ओके. मग ह्यामध्ये तुमचा प्रामाणिकपणा राहतो का हो, नाही. ओके. तर हे आपण काय केलेलं आहे इथं मॉडेल आन्सर मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. सेकंड बघा, एम्पथी, अंडरस्टँडिंग अँड शेअरिंग ऑफ द फिलिंग्स. ओके. अंडरस्टँडिंग अँड शेअरिंग ऑफ द फिलिंग्स ऑफ अदर प्रमोट द इमोशनल बॉन्डिंग. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, कन्फर्टिंग द गिव्हिंग द फ्रेंड्स रॅदर दॅन द ऍडमिशिंग देअर द इमोशन. ओके. एक सहानुभूती जी असते ती सहानुभूती दाखवण्याचा तुम्ही काय करत जावा, प्रयत्न करत जावा. मग ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फ्रेंड्स रिलेटेड जे एक्झाम्पल होतं ते एक्झाम्पल ह्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा मित्र आहे आणि त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. अशा वेळेस मग तुम्ही काय करू शकता, त्याच्या भावना वगैरे ते नसतात त्या तुम्ही काय करू शकता, समजून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. ही एक प्रकारची काय करायची की आपल्याला सहानुभूती दाखवायची आहे. त्यानंतर थर्ड आपण शिफ्ट होतोय रिस्पेक्ट. ओके. आदर देणे. आता बघा आदर देणे मध्ये काय, ट्रीटिंग द फॅमिली मेंबर्स विथ द डिग्निटी अँड मेंटेन द हार्मनी. ओके.
यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे व्हॅल्युइंग एल्डर्स ओपिनियन इन द डिसिजन मेकिंग शो. से फॉर एक्झाम्पल तुम्ही घरामध्ये डेलीच्या दैनंदिन जीवनामध्ये जे तुमचं जे प्रायव्हेट स्पियर आहे, प्रायव्हेट स्पियर म्हणजे हे आपलं म्हणजे फॉर एक्झाम्पल मित्र तुमचे असतील, फॅमिली मेंबर्स असेल, ओके, तुमचे कोण कलिग्स असतील, तर ह्या स्पियरमध्ये आपण आता फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे एल्डर्स ओपिनियन. एखादे वडीलधारी म्हणजे आपली आई असेल किंवा वडील असेल, ज्यावेळी ती एखादी गोष्ट सांगतात, मग गोष्ट सांगत असताना ऑब्व्हियसली आपलं आपलं जरी मत जरी जरासं फार जरी वेगळं असलं तर पण काही प्रमाणात आपल्याला काय केलं पाहिजे, एक आदर दिला पाहिजे. ओके, तर हा आदर देणं म्हणजेच काय झालं, ट्रीटिंग द फॅमिली मेंबर्स विथ द डिग्निटी मेंटेन अँड हार्मनी. ओके, सलोख्याची गुरु केली. ज्यावेळी आपण ऑब्व्हियसली रिस्पेक्ट देतो त्यावेळी हे आपलं मूलतत्व त्यामध्ये दिसून येतं. रिस्पेक्ट एल्डर्स हे आपण एक्झाम्पल आताच जस्ट डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर बघा रिस्पॉन्सिबिलिटी, फुलफिलिंग ड्युटीज टुवर्ड द डिपेंडंट ensure the stable home environment. ओके, पॅरेंट प्रायोरिटाइजिंग देअर द चाइल्ड. बघा जबाबदारी ही एक सांगितलेली आहे, तर जबाबदारीमध्ये यामध्ये आपण जे एक्झाम्पल दिलेलं आहे एक चिल्ड्रन एज्युकेशनचा, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही बघा आपले फॅमिली मेंबर्स असतील, आई असेल, वडील असेल, ते ऑब्व्हियसली काय करतात की स्वतःच्या म्हणजे काय बरं एक जबाबदारी ठेवतात की माझा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ठीक आहे, तर त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे ते स्वतः लक्झुरियस थिंग एक्सपेंडिचर करण्याऐवजी ते विचार करतात आपल्या पाल्याचा. ठीक आहे, तर अशा वेळेस मग ते काय करतात की ती असलेली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की माझा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर ते काय झालं पाहिजे, एज्युकेशन त्यांना चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. त्यासाठी मग ते स्वतः काय करतात, मनी आपल्या म्हणजे लक्झुरियस थिंग वरती एक्सपेंडिचर करण्यापेक्षा तर ते इथे एक जबाबदारीनं ते पैसा आपल्या एज्युकेशन वरती स्पेंड करतात. तर हे आपण काय केलेलं होतं, रिस्पॉन्सिबिलिटीचं एक्झाम्पल दिलेलं होतं. हो, इथं सगळं मिनिंग तर दिलेलंच आहे. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे की हे जे पूर्ण मॉडेल आन्सर आहे ते पूर्ण मॉडेल आन्सर आपण काय केलेलं आहे, मराठीमध्ये पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताचं जे आपण डिस्कशन केलं इथं लिहिलेलं आहे बघा, पालकांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे. ओके, त्यानंतर आपण शिफ्ट होतोय क्षमाशीलता. एक सेकंड. ओके, फॉरगिव्हनेस, क्षमाशीलता केली पाहिजे, क्षमा दिली पाहिजे. ओके, म्हणजे काय, लेटिंग गो ऑफ फॉर द स्मॉल मिस्टेक अँड स्ट्रेंथन द रिलेशनशिप. म्हणजे एखाद्या वेळेस जर समजा भूतकाळामध्ये एखादी जर मिस्टेक्स, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने जर केली असेल, आपली म्हणजे सिबलिंग्स वगैरे ते नसतील, तर अशा वेळेस मग आपण काय केलं पाहिजे, तो त्याच गोष्टीचा राग त्याच्यावरती न धरता किंवा त्याच गोष्टी इरिटेट न करता आपण काय केली पाहिजे, फॉरगिव्हनेस, लेट देम गो. ओके, असं हे प्रिन्सिपल वापरल्यामुळे काय होतं की आपल्याला पण एक शांतता मिळते आणि ऑब्व्हियसली जो कोण आहे त्याला एक चान्स मिळून जातो की बाबा ही आपली मिस्टेक झालेली होती आणि आपण ती काय केली पाहिजे, इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. ओके, तर इथं आपण एक सबलिंगचं काय केलेलं होतं, एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण होप हे तुम्हाला प्रायव्हेट रिलेशनशिप जे आहे ते अंडरस्टँडिंग झालं असेल. प्रायव्हेट रिलेशनशिप मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जे आपले कोण नातलग असतील, फॅमिली मेंबर्स असतील, तर हे जे स्पेअर आहे, हे सोसायटीचं जे स्पेअर आहे, तर ह्या स्पेअरच्या इनर साईडला जेवढे जे काही रिलेशनशिप बनतात ते आपले काय असतात, प्रायव्हेट रिलेशनशिप असतात. मग ह्या प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्हॅल्यूज जी मूल्य आहेत त्या मूल्याचं मिनिंग लिहिलेलं आहे आणि एक्झाम्पल लिहिलेलं आहे. तुम्हाला एक कन्फ्युजन असेल की प्रत्येक मूल्य लिहिल्यानंतर एक्झाम्पल लिहिणं महत्वाचं आहे का. बघा ऑब्व्हियसली क्वेश्चन मध्ये तर विचारलेलं आहेच, पण तुम्ही लिहित असताना त्या ज्या मूल्याचं जे मिनिंग आहे, ठीक आहे, तर ते प्रॉपर वेनं फक्त काय झालं पाहिजे, त्या एक्झाम्पल मधनं दिसलं पाहिजे. एक्झाम्पल अशी रॅन्डमली फक्त मेन्शन करू नका. त्या आता फॉर एक्झाम्पल व्हॅल्युइंग एल्डर्स ओपिनियन, ओके, ह्यामध्ये दिसतो ना की व्हॅल्युइंग एल्डर्स ओपिनियन म्हणजे जे वरिष्ठ लोकांनी जे काय सांगितलेलं आहे त्यांना आपण काय करतोय, व्हॅल्यू देतोय. बरोबर, म्हणजे काय करतोय,
एक प्रकारचा रिस्पेक्ट देतो, एक प्रकारचा आदर दिसतोय, तर ह्यातनं हे काय होतं, दिसून येतं. तर असंच लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न कर. त्यानंतर आपण सेकंड सब पार्ट वरती काय होतोय, शिफ्ट होतो. सेकंड सब पार्ट ऑब्विसली आपला काय होता, की पब्लिक रिलेशनशिप होता. ओके, तर पब्लिक रिलेशनशिप म्हणजे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पब्लिक रिलेशनशिप वरती इन्फ्लुएन्स कशा होतात. तर पब्लिक रिलेशनशिप म्हणजे ऑब्विसली या सर्कलच्या जे बाहेर असणार. ओके, म्हणजे जे सिव्हिल सर्वंट असतात, ड्युटी वगैरे त्यांनी करत असताना ऑब्विसली सोसायटी मधले वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स बरोबर काय होत असतो, एक संपर्क येत असतो. तर ते येत असताना मग जी फॉलो केलेली जी ड्युटी असते म्हणजेच ऑब्विसली कुठली असते ती ड्युटी, पब्लिक ड्युटी असते. ओके, तर आता बघूया यामध्ये काय, इंटिग्रिटी, ओके, सचोटी, ऍक्टिंग हॉनेस्टली इवन नो वन इज वॉचिंग. ओके, कोण माझ्याकडे बघतंय नाही बघतंय त्याच्याशी मला देणं घेणं नाही, माझं जे मूल्य आहे ते मग काय आहे, सचोटी आहे. ओके, मी काय करणार की प्रशासनामध्ये काम करत असताना मी सचोटी मेंटेन ठेवून ते काम करण्याचा प्रयत्न करणार. मग ह्यामध्ये आपण काय केलेलं होतं, टॅक्स ऑफिसरचं एक्झाम्पल दिलेलं होतं. भले तुम्हाला जरी ऑपॉर्च्युनिटी आली की करप्शन वगैरे करण्याची, पण ती तुम्हाला तुमची मूल्य करू देणार आहेत का, नाही. कारण की का, तुम्ही ठरवलेलं आहे की पब्लिक ड्युटी मी फॉलो करत असताना मी सचोटी मेंटेन ठेवणं. ऑब्विसली तुम्ही इथं ठेवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये ऑब्विसली काय होतं बघा, की एकतर तुम्ही पब्लिक ड्युटी करत असता त्यावेळी तुमच्याकडे एक सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते, आणि दुसरी गोष्ट काय असते, एक पारदर्शकता पण ठेवणं काय असतं, महत्वाचं असतं. कारण की सरकारनं तुम्हाला तेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते. फक्त म्हणजे कारण की का, ऑब्विसली तुम्हाला काय करायचंय, लॉ आणि ऑर्डर मेंटेन ठेवायची. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय इम्पार्शालिटी, ट्रीटिंग एव्हरीवन फेअरली. ओके, ट्रीटिंग एव्हरीवन फेअरली विदाउट द बायस, म्हणजे कोणतंही काय झालं असलं म्हणजे बायस, डिस्क्रिमिनेशन, प्रिज्युडाइस ॲटिट्यूड नसला पाहिजे. जस्ट डिलिव्हरिंग द वर्डिक बेस्ड ऑन द लॉ, नॉट ऑन द पर्सनल ओपिनियन. इथे एक आपण काय केलेलं आहे बघा, जास्त करून स्टुडंट जे लिहित होते, लिहिताना त्यांनी काय केलेलं आहे, IAS IPS ऑफिसरांचेच फक्त जास्त एक्झाम्पल. पब्लिक म्हणजे पब्लिक ड्युटी म्हणजे एकदम ब्रॉड लेवलला आहे ते. ओके, त्यामुळे तुम्ही अदर एक्झाम्पल पण इथं लिहू शकता. तर ह्यामध्ये आपण बघा, इम्पार्शालिटी, निपक्षता, ती कशी असली पाहिजे, विदाउट द बायस, कोणताही बायस नसला पाहिजे, मेल फिमेल, ओके ठीक आहे, प्रिजुडायसिस नसला पाहिजे, त्यानंतर काय, पर्सनल फेवरेटिझम तर नसलं पाहिजे. कारण की आपण जे काम करतो बेस्ड ऑन द लॉ. ओके, तर यामध्ये आपण जे वर्डिक देताना जे काही क्रायटेरिया यूज केले जातात त्या क्रायटेरियावरचं आपण एक्झाम्पल दिलेलं होतं. थोडंसं तुम्हाला काय करतो आहे, एक्झाम्पल जे आहे तो थोडंसं डिटेलमध्ये सांगत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला एक्झाम्पलमध्ये एक्झाममध्ये लिहिण्यासाठी एवढंच फक्त स्टेटमेंट पुरेसं आहे. त्यानंतर बघा, अकाउंटेबिलिटी. ओके, ओनिंग अप मिस्टेक्स अँड करेक्टिंग देम. ठीक आहे, ब्युरोक्रॅट ॲक्सेप्टिंग द पॉलिसी फेल्युअर. इथे एक काय केलेलं आहे, अकाउंटेबिलिटीवरती बोललेलं आहे. त्यामध्ये बघा, ओके, अकाउंटेबिलिटीला शब्द जो दिलेला आहे तो उत्तरदायित्व हा शब्द दिलेला आहे. आता तुम्ही पॉलिसी वगैरे हे करत असता, तर पॉलिसी इम्प्लिमेंटेशन वगैरे ह्या ज्यावेळी रोल येतात, तर त्यामध्ये बघा, एकतर तुमची एक प्रकारे ऍक्शन असते, दुसरी काय असतं, डिसिजन असतं, म्हणजे कृती आणि निर्णय तुम्ही वेगवेगळे घेत असता. मग अशा वेळेस पब्लिक पॉलिसी म्हणजे जे काही सामाजिक जी धोरणं असतात, मग ह्यामध्ये सपोज हे करत असताना म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, ऍक्शन किंवा डिसिजन घेत असताना एखादी सपोज मिस्टेक झाली, ओके, एखादी मिस्टेक झाल्यानंतर त्याची तुम्ही काय केलं पाहिजे, की एक अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे आहे, आणि त्यामध्ये तुम्ही बघितले पाहिजे की मिस्टेक्स काय झालेले आहेत, ओके, पॉझिटिव्ह काय झालेले आहेत. ओके, तर ह्यामध्ये मग ज्या वेळेस निगेटिव्ह होतात, सो रॅदर दॅन क्रिटिसाइजिंग टू एनी अदर पर्सन, ओके, ट्राय टू टेक इट रिस्पॉन्सिबिलिटी, ट्राय टू टेक इट अकाउंटेबिलिटी on these things. Okay, that is the most important thing. Then ट्रान्सपरन्सी. ओके, प्रशासनामध्ये मग तुम्हाला काय करता असं करावं लागते की ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ठेवावी लागते. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, क्लिअर कम्युनिकेशन, डिसिजन अँड ऍक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, पब्लिक हेल्थ ऑफिसर ओपनली शेअरिंग
कोविड डेटा विथ द सिटीजन. तुम्ही जर बघितलं असेल कोविड-19च्या ह्याच्यामुळे मिनिस्ट्री ऑफ होम डिपार्टमेंट जे आहे ते प्रत्येक म्हणजे मॉर्निंगला इव्हनिंगला ते काय करत होते, इन्फॉर्मेशन शेअर करत होते. भले ती इन्फॉर्मेशन शेअर करत असताना क्रिटिकल इन्फॉर्मेशन असेल, नो डाऊट अबाउट इट, पण ती काय होती, लोकांसाठी महत्वाची होती. का तर एक अलर्टनेस होत होता की बाहेर मग काही लोक असे फिरत वगैरे ते नव्हते. मग अशामध्ये त्यांनी काय केली, एक ट्रान्सपरन्सी ठेवली, क्लिअर कम्युनिकेशन ठेवलं. ओके, तर हे क्लिअर कम्युनिकेशन ठेवल्यामुळे काय झालं बघा, ऍक्शन आणि क्लिअर कम्युनिकेशन. हे क्लिअर कम्युनिकेशन ठेवल्यामुळे त्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी दिसून आली. तर आपण हे कोविड-19चं जे काय एक्झाम्पल होतं ते एक्झाम्पल तुम्हाला तिथं मेन्शन करून सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण लास्ट वनला शिफ्ट होतोय. त्यामध्ये काय दिलेलं आहे, सर्व्हिस ओरिएंटेशन. ओके, ऑब्विसली तुम्हाला जे काय वाटतंय त्याच्यापेक्षा सर्व्हिसमध्ये, ठीक आहे, सर्व्हिस ॲज अ पब्लिक गुड म्हणजे हे तुम्हाला काय करायला पाहिजे की मेन कंपोनंट काय केलं पाहिजे, कन्सिडर केलं पाहिजे. पुटिंग द पब्लिक इंटरेस्ट अबाउट द सेल्फ इंटरेस्ट म्हणजे तुमच्या स्वतःच्या इंटरेस्टपेक्षा पब्लिक इंटरेस्ट काय आहे तो पण तुम्हाला काय केला पाहिजे, पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. इथं काय दिलेलं होतं, गव्हर्नमेंट डॉक्टर ट्रीटिंग रुरल पेशंट ड्युरिंग द पॅन्डेमिक. ठीक आहे, तर बघा असे पण म्हणजे फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती हाऊसमध्ये प्रत्येक वर्षी जर बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तींना केलेल्या कामगाराबद्दल पद्मश्री वगैरे त्यांना अवॉर्ड्स वगैरे त्यांनी मिळत असतात. मग अंदमान निकोबार सारखं एक रिमोट लोकेशन असेल तिथं पण त्यावेळेस काय केलेले आहेत, जे नर्सेस वगैरे असतील किंवा डॉक्टर्स वगैरे असेल त्यांनी काय केलेलं आहे, ॲज अ पब्लिक इंटरेस्ट बघितलेला आहे. तिथल्या लोकांना तिथपर्यंत जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, व्हॅक्सिन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ऑब्विसली त्यांनी काय केलं की एक सर्व्हिस ओरिएंटेड जो अप्रोच होता तो अप्रोच त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये होता आणि तो त्यांनी काय केला, फुलफिल केला. मग अशा वेळेस मी तुम्हाला आता जे सांगितलं की ज्यांना म्हणजे यामध्ये पद्मश्री वगैरे असे वगैरे मिळतात, तर अशा पण व्यक्तींचे तुम्ही काय करू शकता, इथं ॲज अ एक्झाम्पल म्हणून नावं मेन्शन करू शकता. फक्त एक तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग होऊ दे यासाठी आपण सांगितलेलं होतं. त्यामध्ये डॉक्टर ट्रीट पेशंट जे आता मी तुम्हाला लेटेस्ट अंदमान निकोबार वगैरे इथल्या त्यांनी तुम्हाला गोष्टी सांगितल्या असेल किंवा एखादा रिमोट एरिया कुठला पण असेल तर तिथलं तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल मेन्शन करू शकता. ओके, फायनली आपण काय करतोय, शिफ्ट होतोय कन्क्लुजन वरती. तर आता बघा कन्क्लुजन तुम्हाला लिहित असताना ते काय केलं पाहिजे, एक सोल्युशन ओरिएंटेड पाहिजे. ओके, आणि एक तुमची जी क्वेश्चनची जी काय म्हणजे डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्ही काय केली पाहिजे, लिहिली पाहिजे. मग आता पब्लिक रिलेशनशिप, इथिकल व्हॅल्यूज, पब्लिक रिलेशनशिप, प्रायव्हेट रिलेशनशिप. ओके, तर ह्या व्हॅल्यूज प्रायव्हेट आणि पब्लिक रिलेशनशिप मध्ये कशा आपण मेंटेन करतो, बरोबर. म्हणजे ते काय असं नाही ना की एखादा बटन स्विच ऑफ केला आणि स्विच ऑन केला की व्हॅल्यू चेंज झाल्या, असं नाही. तर आपण काय करत असतो, ज्या घरातून आपण म्हणजे रिस्पेक्ट म्हणा, आदर म्हणा, प्रामाणिकता म्हणा, परत पारदर्शकता म्हणा, ह्या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, प्रायमरी लेवलला आपण फॅमिली मेंबर असतील, ठीक आहे, आपले फ्रेंड्स असतील, ह्या आपण लहानपणापासून ग्रो होताना काय केलेल्या आहेत, ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. आणि ऑब्विसली म्हणजे ज्यावेळी आपण प्रशासनामध्ये जातो त्यावेळेस मग त्या व्हॅल्यूज आपल्याला काय होतात की एक आपण ती एक शिदोरी घेऊन जातो आणि तेच आपण पुढे काय करतो, कॅरी करण्याचा प्रयत्न करू जातो. त्याच्यामुळे सोसायटी ॲट लार्ज, सोसायटीला काय होतो, बेनिफिट होतो. मग ह्यामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथिकल व्हॅल्यू कंपास दॅट द डायरेक्ट ह्युमन बिहेवियर टुवर्ड द जस्टिस, एम्पथी, सर्व्हिस. ओके, ह्या तुम्हाला ज्या मी आता व्हॅल्यू सांगितल्या. आणि त्यामुळे काय होतंय बघा की एक इथं आपण काय केलेलं आहे, कनेक्टिंग सांगितलेलं आहे. ठीक आहे, बिल्डिंग द इथिकल कॅरेक्टर इज नॉट द ऑप्शनल, इट इज द फाउंडेशन ऑफ द नॅशनल इंटिग्रिटी अँड पर्सनल पीस. ऑब्विसली. ओके, म्हणजे काय होते की एक नॅशनल सचोटी आणि ठीक आहे, आणि स्वतःला पण काय होतं की एक समाधान मिळतं. एक समाधान मिळाल्यामुळे काय होतं की म्हणजे राष्ट्रीय सचोटी असेल किंवा वैयक्तिक शांतता असेल, तर ऑब्विसली आपण जे केलेलं जे काम आहे, आपल्या ज्या काही व्हॅल्यूज होत्या त्या व्हॅल्यूज आपण काय करतो, ठीक आहे, त्या व्हॅल्यूज आपण काय करतो की ठीक आहे, जरासं थांबवाच मध्ये चुकलं का ते, होय काय, ठीक आहे, ठीक आहे. मग ह्यामध्ये काय इथिकल कॅरेक्टर. ओके, ह्यामध्ये इथिकल कॅरेक्टर बिल्ड होतं, नॅशनल इंटिग्रिटी असेल किंवा पर्सनल पीस होतो, हे आपल्याला काय होतं, अचीव होतं. ओके, यानंतर आता आपण शिफ्ट होतोय, जे काही स्टुडंटनी मॉडेल आन्सर लिहिलेले आहेत
ते एक थोडंसं 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करूया. जे स्टुडंट्सनी आज आन्सर लिहिलेले होते त्यांना ते काय केलेले आहेत इव्हॅल्युएशन करून आपण सेंड केलेले आहेत. फक्त थोडेसे जे टॉपर्सनी लिहिलेले होते आणि काही ज्या क्लुप्त्या होत्या त्या तुम्हाला फक्त तुम्ही काय करा अंडरस्टँडिंग करून घ्या. पण रोज लिहित जा, हे इम्पॉर्टंट आहे. भले तुमचे काही मिस्टेक्स होत असतील तर होऊ दे. 1 वर्षानंतर किंवा तुम्ही काय करत असता एक्झाम देत असता तर तुम्हाला डेली थोडंसं काय केलं पाहिजे तुम्ही लिहिलं पाहिजे. यामध्ये आता आपण एक स्टुडंट 1चा आपण काय करतोय पेपर. तर ह्यामध्ये बघा मूल्य म्हणजे काय, इथिकल मूल्य नैतिक मूल्य जे काय आहेत ते तर त्यांनी चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण थोडंसं जे आर्मस्ट्रॉंग टॉमी सरांचं असेल, काहींनी काय केलेले आहेत महात्मा गांधीजींचे उदाहरण लिहिलेले आहेत. काही प्रॉब्लेम नाही. जर तो जो लिहिलेला जो मतितार्थ आहे तर जो त्या एक्झाम्पल मधनं साध्य होत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही दुसरं पण एक्झाम्पल लिहून देऊ शकता. मी फक्त इथं एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. त्यानंतर बघा बॉडीचा जर पार्ट तुम्ही जर बघितला, जो मी तुम्हाला डायग्राम्स वगैरे त्यांनी सांगितलेल्या होत्या. शक्यतो जर असं डायग्राम वगैरे त्यांनी तुम्ही काढलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला थोडंसं काय करतात 1.25 मार्क्स वगैरे त्यांनी एक्स्ट्रा भेटू शकतात. तर तुम्ही काय करा की डायग्राम वगैरे काढण्याचे प्रयत्न करा. जे आपण काय केलेलं होतं त्यामध्ये असे काढलेलं होतं. इथं आपण काय केलेलं होतं नैतिक मूल्य असं लिहिलेलं होतं आणि इथं आदर. ओके, या वेगवेगळ्या आपण 3 काय केलेले होते लेबल केलेले होते. मग अशी पण एखादी तुम्ही डायग्राम काढू शकता. ठीक आहे, सर्कल बेस. दुसरी डायग्राम एखादी जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही हब आणि स्पोक मॉडेल काढू शकता. मग ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता नैतिक मूल्य असं लिहू शकता. इथिकल व्हॅल्यूज इथं असं मध्ये लिहायचं आणि त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता इथं ती मूल्ये लिहू शकता. तर अशा एक प्रकारचे तुम्ही काय करा डायग्राम काढण्याचा जरासा प्रयत्न करा. त्यानंतर बघा इथं काय केलेलं आहे की त्यांनी प्रत्येक मुद्दा लिहून जी व्हॅल्यूज आहेत ठीक आहे म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही कसे यूज केलेले आहेत ते हे काय केलेलं आहे इथं लिहिलेलं आहे. पण हे लिहिल्यानंतर ऑब्व्हियसली क्वेश्चन मध्ये काय केलेलं आहे विचारलेलं आहे की हे तुम्ही उदाहरणासह स्पष्ट करा. तर ऑब्व्हियसली तुम्हाला उदाहरण देण्याची गरज आहे. उदाहरण काय होती ते एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. ओके, सेकंड ह्याच्यामध्ये पण तसंच होतं की आता बघा वेगवेगळी मूल्य लिहिलेली आहेत. जबाबदारी स्वतःच्या कृतीसाठी जबाबदार राहून चुका स्वीकारणे. हेच असं कुठं झालेलं होतं जर तुम्ही बघितलं दिल्लीमध्ये जे श्रीधरन सर होते जे IAS आहेत मेट्रोमॅन ऑफ इंडिया त्यांना म्हणलं जातं. तर अशामध्ये मग त्यांनी काय केलेलं होतं ज्यावेळी तो इन्सिडेंट झालेला होता त्यांनी ते जबाबदारी ती काय केलेली होती स्वीकारलेली होती. तर असं तुम्ही काय करा हे लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काय होईल की जी प्रश्नाची मेन डिमांड आहे ती तुम्ही फुलफिल करशील आणि ऑब्व्हियसली त्यामध्ये मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा भेटतील. त्यानंतर बघा सेकंड स्टुडंट होता त्यामध्ये काय केलेलं आहे की उपशीर्षक वगैरे लिहित असताना आपला जो आन्सर रायटिंगचा जे सेशन आहे साधारणतः 2 तास 9 मिनिटं वगैरे घेतलेला आहे. उत्तर मंथन या ग्रुपवरती आहे. तुम्ही एकदा तो बघून घ्या की उपशीर्षक वापरत असताना काळजी कशी घेतली पाहिजे. ठीक आहे, प्रश्न जो आहे तो प्रश्न स्प्लिट करून झाल्यानंतर प्रश्नातूनच कसं उपशीर्षक घ्यायचं यासाठीच्या पण मी ते टेक्निक्स वगैरे ते तुम्हाला सांगितलेले आहेत. तर इथं मी काय केलेलं आहे लिहून दाखवलेलं आहे. असं शॉर्ट उपशीर्षक लिहिण्यापेक्षा जर असं व्यवस्थित लिहिलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला जे सादरीकरण जे असतं ठीक आहे एक उत्तर लेखन कौशल्यामध्ये सादरीकरण जे असतं ते सादरीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ठीक, त्यामध्ये आकृती कशी काढायची वगैरे हा तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलेला आहे. तर ते पण तुम्ही काय करू शकता टेक्निक इथं यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले भेटतील. ओके, ठीक आहे. सेम थिंग इथं रिफ्लेक्ट झालेली आहे बघा की थोडंसं म्हणजे जे उपशीर्षक होतं ते व्यवस्थित वापरलं असतं तर सादरीकरण चांगल्या प्रकारे झालं असतं. त्यानंतर अजून एक कॉपी आपण फक्त दाखवतो तुम्हाला डे 82 ची. बघा हे जे कोण स्टुडंट आहेत एकदम म्हणजे परफेक्ट आन्सर लिहिलेला आहे. त्यांना 5 मार्क्स यामध्ये मिळालेले आहेत. फक्त थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये ह्यांनी एखादं एक्झाम्पल लिहिलं असतं तर असं चांगलं झालं असतं. नाहीतर मग तुम्ही जर बघा की प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल बिहेवियर ठीक आहे यामध्ये त्यांनी प्रॉपर काय केलेले आहेत एक्झाम्पल्स लिहिलेली आहेत. फक्त थोडंसं इम्पॉर्टन्स ऑफ द इथिकल व्हॅल्यू हा जो पार्ट जो आहे तो 3 ते 4 लाईनीमध्ये लिहिण्याचा थोडासा प्रयत्न करायला पाहिजे होता. ओके, आणि त्यानंतर हा एक पार्ट आहे जे प्रॉपर त्यांनी काय केलेले आहेत पब्लिक लाईफ मधले
रतन टाटा सर असतील, ओके. परत शिवाजी महाराजांचं पण त्यांनी काय केलेलं आहे इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि एक प्रकारे तुम्हाला मी जे सांगितलेलं होतं, जे प्रश्नाचं म्हणजे पब्लिक लाईफ, ठीक आहे, आणि प्रायव्हेट लाईफ ह्याला कनेक्टिंग करून काय करायचं होतं, कन्क्लुजन लिहायचं होतं. तर ते इथं रिफ्लेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, थँक्यू. उद्या आपण भेटतोय डे 83 मध्ये. होप उद्याचा क्वेश्चन लिहून तो 12 वाजता उद्या सेंड करा. ओके.